हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 9th स्टँडर्डच्या डिफेन्स स्टडीज या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, डिफेन्स स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट्स स्टार्ट. सो सेकंड चॅप्टरचं नाव आहे चॅलेंजेस टू नॅशनल सिक्युरिटी एक्सटर्नल. सेकंड चॅप्टरचं नाव काय आहे? चॅलेंजेस टू नॅशनल सिक्युरिटी एक्सटर्नल. इट मीन्स राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने एक्सटर्नल म्हणजे बाह्य. लुक ॲट द मॅप ऑफ इंडिया केअरफुली. तर पहा, आपल्याला इथे मॅप दिला आहे, नकाशा दिला आहे, तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. हु आर इंडियन्स नेबर्स. तर पहा, इंडियाच्या भारताच्या शेजारील देश कोणकोणते आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. It is important to consider India's relations with its neighbors in terms of history and challenges. तर पहा, त्यांच्याशी असलेले भारताचे संबंध, इंडियाचे संबंध आणि पूर्वीचा इतिहास, हिस्ट्री आणि आज इंडिया समोर जे चॅलेंजेस आहेत याचा आपण विचार करणं इम्पॉर्टंट आहे. You will find Pakistan on the western side of India. पहा, भारताच्या, इंडियाच्या वेस्टर्न साईडला म्हणजे पश्चिमेला पाकिस्तान आहे. इथे पहा, मॅपमध्ये टिकमार्क करून दाखवते आहे मी, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. अँड चायना ऑन दी नॉर्थ. तर नॉर्थ साईडला म्हणजे उत्तरेला चीन देश आहे. इंडिया ऑल्सो शेअर्स ए स्मॉल बॉर्डर विथ अफगाणिस्तान इन दी नॉर्थ. तर पहा, नॉर्थला इंडियाची बॉर्डर अफगाणिस्तानलाही जोडलेली दिसते आहे आपल्याला. इथे आपण मॅपमध्ये बघू शकतो. द पार्ट ऑफ अफगाणिस्तान दॅट टचेस इंडियन टेरिटरी इज कॉल्ड दी वाकन कॉरिडॉर ऑफ अफगाणिस्तान. तर पहा, अफगाणिस्तानला जॉईंट असलेल्या या भारतीय बॉर्डरच्या भागाला काय म्हणतात? तर वाकन कॉरिडॉर. ओके. Besides this, there are Nepal and Bhutan on the north and Bangladesh and Myanmar in the east. तर पहा, इथे आपण मॅपमध्ये बघू शकतो की इंडियाच्या नॉर्थ साईडला म्हणजे उत्तरेला नेपाळ, भूतान हे देश आहेत. पहा मॅपमध्ये. अँड बांगलादेश अँड म्यानमार इन द ईस्ट. तर पहा, ईस्टला बांगलादेश आणि म्यानमारचा प्रदेश आहे. तुम्ही इथे मॅपमध्ये बघू शकता. श्रीलंका इज लोकेटेड ऑन दी साऊथ इन द इंडियन ओशियन रिजन. तर साऊथला म्हणजे दक्षिणेला हिंदी महासागर क्षेत्रामध्ये बघा कुठला देश दिसत आहे आपल्याला? तर श्रीलंका. इथे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. ओके. तर आता आपण मॅपमध्ये काय पाहिले? इंडिया अँड नेबरिंग कंट्रीज म्हणजे भारत आणि भारताच्या शेजारी असलेले देश. तर पहा, आता आपण वन बाय वन हे जे देश आहेत या देशांची आपण माहिती पाहणार आहोत. ओके. फर्स्ट, पाकिस्तान. देर हॅव बीन मेनी वॉर्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान फ्रॉम 1947. तर पहा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1947 पासून फ्रॉम 1947 अनेक वॉर्स झालेली आहेत, अनेक युद्धे झालेली आहेत. India had to fight their major wars with Pakistan in 1947, 48, 1965 and 1971. पाकिस्तान सोबत 1947, 48, 1965 and 1971 या प्रमुख वॉर्सचा समावेश असून यापैकी the first two wars were about the dispute on Kashmir because Pakistan has claimed that Kashmir should belong to Pakistan. तर पहा, या युद्धांपैकी पहिली दोन युद्धे मुख्यतः काश्मीर समस्येवरून झालेली आहेत. The 1971 war led to the creation of Bangladesh in what was earlier East Pakistan. तर 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातून बांगलादेशची स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती झालेली आहे. India had also to fight Pakistan in Kargil in 1999.
तर पहा 99 मध्ये भारताला पुन्हा कारगिल भागामध्ये लढाई करावी लागली, युद्ध करावे लागले. The wars with Pakistan so far were conventional and therefore remain limited. तर पहा म्हणजे काय, तर पाकिस्तान सोबतची आजपर्यंतची वॉर्स होती, युद्धे होती, ही पारंपरिक स्वरूपाची म्हणून मर्यादित होती. Wars in future could be with nuclear weapons and therefore of wide scale. पण पहा इथे काय म्हटलं की फ्युचर मध्ये ही जे युद्धे आहेत, हे जे वॉर्स आहेत, हे कदाचित न्यूक्लिअर वेपन्स चा यूज करून, चा वापर करून व्यापक स्वरूपाची होऊ शकतात, अशी ही शक्यता आहे. टुडे द नेचर ऑफ कॉन्फ्लिक्ट विथ पाकिस्तान इज चॅलेंजिंग. तर म्हणजे पाकिस्तान सोबतच्या युद्धांचे स्वरूप बदलते आहे. देर आर सेव्हरल टेररिस्ट organizations that are given shelter in Pakistan. These groups conduct terrorist strikes in India. तर म्हणजे काय, पहा अनेक टेररिस्ट म्हणजे दहशतवादी गटांनी, ग्रुप्सनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे आणि भारतावर, इंडियावर या टेररिस्टवादी, दहशतवादी गटांचे हल्ले होत असतात. हे एक आपल्या समोर काय आहे, तर एक चॅलेंज आहे, आव्हान आहे. ओके, नेक्स्ट आपण चायना या देशाविषयी माहिती घेणार आहोत. म्हणजे चीन. चायना विच इज ऑन द नॉर्थ ऑफ इंडिया इज अ ग्लोबल पॉवर. तर पहा इंडियाच्या नॉर्थला म्हणजे उत्तरेला चीन ही एक महत्वाची राष्ट्रसत्ता आहे. ग्लोबल पॉवर म्हणजे काय, तर ही एक राष्ट्रसत्ता आहे. India's dispute with China is mainly about the borders and about the position of Tibet. म्हणजे काय, तर पहा इंटरनॅशनल बॉर्डर्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमावाद अँड अबाउट द पोझिशन ऑफ तिबेट म्हणजे तिबेटचे स्थान, हे भारत आणि चीन वॉरचे, युद्धाचे मूळ कारण आहे. भारत आणि चीन मधल्या वादाचं मूळ कारण आहे. द टू एरियाज वेअर द बॉर्डर dispute exist are the area of Aksai Chin and the northern border of the state of अरुणाचल प्रदेश. तर पहा म्हणजे काय, अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशाची जी नॉर्थ सीमा आहे म्हणजे उत्तर सीमा आहे, याच्या निश्चितीबाबत दोन एरियाज म्हणजे दोन विवाद क्षेत्रे या दोन्ही देशांदरम्यानची आहेत. The area of Arunachal Pradesh was called North East Frontier Agencies means NEFA. तर अरुणाचल प्रदेश नेफा म्हणून ओळखला जात होता. The area of Aksai Chin and Indian territory in Ladakh has been illegally occupied by China. तर पहा नॉर्थ कडील म्हणजे उत्तरेकडील अक्साई चीन या लडाख मधील भारतीय प्रदेशावर चीनचा ताबा आहे आणि तो कसा आहे, तर तो अवैध आहे, इल्लीगल आहे. ओके, द बॉर्डर बिटवीन अरुणाचल प्रदेश अँड तिबेट इज कॉल्ड मॅकमोहन लाईन. तर पहा अरुणाचल प्रदेश आणि तिबेट दरम्यानची ही जी बॉर्डर आहे, ही जी सीमा आहे, ही सीमा, ही बॉर्डर मॅकमोहन बॉर्डर म्हणून ओळखली जाते किंवा मॅकमोहन लाईन म्हणून ओळखली जाते. दिस लाईन वॉज फायनलाइज्ड इन 1914 ॲट ए conference held in Shimla in the presence of representative of India, China and Tibet. तर पहा 1914 मध्ये शिमला येथे भारत, चीन आणि तिबेटी प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये, प्रेझेंटीमध्ये हेनरी मॅकमोहन, then British official, was also instrumental in finalizing this line of international border between India and China. तर हेनरी मॅकमोहन या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही जी सीमारेषा आहे भारत चीन दरम्यानची आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून निश्चित केली होती. कधी, तर 1914 मध्ये. ओके, दिस बॉर्डर डिस्प्यूट वॉज द मेन रिझन फॉर द 1962 वॉर बिटवीन इंडिया अँड चायना. तर पहा 1962 च्या भारत चीन युद्धाचे, भारत चीन वॉरचे मूळ कारण हा सीमावाद हेच होते. ओके, Tibet has traditionally been recognized as an autonomous region. तर पारंपरिक दृष्ट्या तिबेट हा स्वायत्त प्रदेश आहे. It has its own Buddhist culture. However, since 1950s, China has occupied Tibet and has tried to end traditional Buddhist culture. तर पहा 1950 पासून
चीनने तिबेटवर आपला हक्क प्रस्थापित केला असून तेथील बुद्धिस्ट कल्चर म्हणजे बौद्ध संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. The Tibetan leader Dalai Lama fled to India in 1958 because of the atrocities by China on the Tibetan people. तर पहा म्हणजे काय, तर तिबेटी पीपलवर, तिबेटी जनतेवर चीनने चालवलेल्या अत्याचारांमुळे तिबेटचे प्रसिद्ध धार्मिक नेते, त्यांचं नाव काय, दलाई लामा. ओके, तर यांनी 1958 मध्ये भारताचा आश्रय घेतला. नेक्स्ट आपण बांगलादेश विषयी माहिती बघणार आहोत. बिफोर 1971 ऑन द वेस्ट साइड ऑफ इंडिया वॉज वेस्ट पाकिस्तान अँड ऑन द ईस्टर्न साइड वॉज ईस्ट पाकिस्तान. Thus, there were two Pakistans on the both the sides of India. तर पहा 1971 पूर्वी भारताच्या वेस्टला वेस्ट पाकिस्तान म्हणजे पश्चिमेला पश्चिम पाकिस्तान अँड ऑन द ईस्टर्न साइड वॉज ईस्ट पाकिस्तान. तर ईस्टला म्हणजे पूर्वेला पूर्व पाकिस्तान, ईस्ट पाकिस्तान असे दोन पाकिस्तानी प्रदेश भारताच्या दोन्ही बाजूंना होते. Thus, there were two Pakistans on both sides of India. East Pakistan was being oppressed and was declining human rights. तर पहा ईस्ट पाकिस्तान मध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तान मध्ये प्रचंड शोषण आणि मानवी हक्कांचे उल्लंघन वेस्ट पाकिस्तानने चालवले होते. ओके, the people of East Pakistan under the leadership of Sheikh Mujibur Rahman revolted against the oppressive military regime. म्हणजे काय, तर पहा शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वात ईस्ट पाकिस्तानी लोकांनी वेस्ट पाकिस्तानच्या जुलमी लष्करी राजवटीविरुद्ध बंड पुकारले. They fought for their freedom from Pakistan. This caused tremendous influx of refugee in India. तर पहा वेस्ट पाकिस्तानच्या या शोषणापासून स्वतंत्र होण्यासाठी ईस्ट पाकिस्तानने पुकारलेला हा लढा होता आणि याच लढ्यामुळे लाखो ईस्ट पाकिस्तानी इंडियामध्ये, भारतामध्ये निर्वासित म्हणून आश्रयासाठी आले. इंडियाज इंटरनल सिस्टीम वॉज अंडर ह्यूज प्रेशर. देअरफॉर इंडिया हेल्प्ड द लिबरेशन मूवमेंट ऑफ ईस्ट पाकिस्तान and an independent Bangladesh came into existence. तर पहा त्यामुळे इंडियाच्या भारताच्या अंतर्गत व्यवस्थेवर मोठा ताण म्हणजे ह्यूज प्रेशर आले आणि म्हणूनच भारताने ईस्ट पाकिस्तानच्या पूर्व पाकिस्तानच्या प्रयत्नांना सहकार्य केले, हेल्प केली. India and Bangladesh have maintained good relations since 1971. तर पहा 1971 च्या युद्धाची सुरुवात झाली आणि बांगलादेशाची स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. One of the problems that had come up was about Farakka barrage that was built on one of the streams of the Ganga river. India and Bangladesh have maintained good relations since 1971. तर पहा 1971 पासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांशी असलेले परस्पर संबंध चांगले होते आणि पुढे one of the problems that had come up was about Farakka barrage that was built on one of the streams of the Ganga river. तर पहा पुढे काय झालं, तर गंगा नदीवरील फराका येथील धरणावरून वाद निर्माण झाला आणि फराका बॅरेज म्हणजे फराका तंटा म्हणून तो आजही परिचित आहे आणि बांगलादेशामध्ये वाहणाऱ्या गंगा नदीचे पाणी त्यामुळे अडवले गेले अशी भूमिका बांगलादेशची होती. This problem was resolved in 1978 when Farakka agreement was signed by the two countries. तर पहा 1978 मध्ये हा वाद फराका करारावरील, फराका अग्रीमेंट वरील दोन्ही देशांच्या साइन नंतर, स्वाक्षरीनंतर संपुष्टात आला. ओके, नेक्स्ट आपण श्रीलंका या देशाविषयी माहिती घेणार आहोत. इंडिया हॅड क्लोज फ्रेंडली रिलेशन्स विथ श्रीलंका. तर पहा भारताचे श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. श्रीलंका हॅड फेस्ड इंटरनल डिस्टर्बन्स व्हेन दी तमिळ
monetary population living in the northern region of the country wanted more autonomy. तर पहा, तमिळ मॉनिटरी पॉप्युलेशन म्हणजे तमिळ अल्पसंख्याक समस्येमुळे श्रीलंकेच्या नॉर्थन रिजन म्हणजे उत्तरेकडील प्रदेशात अंतर्गत अस्थिरता होती. In 1987, India signed an agreement with the Sri Lanka government to help Sri Lanka to resolve the problem. India also sent a peacekeeping force to maintain security in Sri Lanka. तर पहा, 1987 मध्ये तमिळ प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी भारत आणि श्रीलंका दरम्यान एक अग्रीमेंट झाले, एक करार झाला आणि त्यानुसार भारताने श्रीलंका सरकारला, श्रीलंका गव्हर्नमेंटला सहकार्याबाबत विश्वास दिला. इंडिया also sent a peacekeeping force to maintain security in Sri Lanka. Along with India's relations with its neighbors, we also need to consider the importance of Indian Ocean region from national security viewpoint. तर पहा, या समस्येमुळे निर्माण झालेली जी परिस्थिती होती, या परिस्थितीला नियंत्रणात आणून सिक्युरिटी म्हणजे काय तर सुरक्षितता निर्माण करण्यासाठी भारताने पीस कीपिंग फोर्स म्हणजे काय शांती सेना पाठवून श्रीलंकेला हेल्प केली, सहकार्य केले. सो along with India's relations with its neighbors, we also need to consider the importance of Indian Ocean region from national security viewpoint. तर पहा, म्हणजे भारताच्या इंडियाच्या शेजारील देशांबरोबरच हिंदी महासागराचे राष्ट्रीय सुरक्षेच्या नॅशनल सिक्युरिटीच्या व्ह्यू पॉइंटने दृष्टीने महत्त्व लक्षात घेणे इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत मरीन एरिया म्हणजे सागरी क्षेत्र. ओके, सो फर्स्ट आपण पाहणार आहोत इंडियन ओशियन म्हणजे हिंदी महासागर. इंडिया हॅज ए coastline of approximately 7,000 km. The Indian Ocean region is very crucial for world trade. The main trade route is from Suez Canal to Straits of Malacca. तर पहा, भारताला अप्रॉक्सिमेटली 7,000 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि द इंडियन ओशियन रिजन म्हणजे हिंदी महासागर हे क्षेत्र वर्ल्ड ट्रेडच्या म्हणजे जागतिक व्यापाराच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचे आहे. तर या ट्रेडचा मुख्य मार्ग हा सुएझ कॅनॉल पासून मलक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत आहे. इंडिया occupies a prominent position on this trade route. The Andaman and Nicobar Islands also become significant here. तर पहा, या मार्गांमध्ये, या रूट्स मध्ये भारताचे सेंटरला स्थान आहे म्हणजे मध्यवर्ती स्थान आहे. The Andaman and Nicobar Islands also become significant here. तर पहा, अंदमान आणि निकोबार या आयलँड्सना त्यामुळे खूप इम्पॉर्टन्स प्राप्त झालेला आहे. इन द पास्ट ऑफ डच, French, Portuguese and the British came to India from the sea and established their colonies. तर पहा, डच, फ्रेंच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश तर हे व्यापारासाठी समुद्र मार्गाने भारतात आले and established their colonies म्हणजे त्यांनी आपल्या वसाहती, कॉलनीज म्हणजे काय तर वसाहती येथे स्थापन केल्या होत्या. Today, countries like the US, Russia and China are also trying to increase their influence in this area. The region is rich in terms of natural resources. Therefore, the security of Indian Ocean is a big security challenge for India. तर पहा, हिंदी महासागरामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन आणि अदर जे देश आहेत तर यांचा प्रभाव वाढत आहे. सो हे फील्ड, हे क्षेत्र नॅचरल रिसोर्सेसच्या म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने संपन्न आहे. Therefore, the security of Indian Ocean is a big security challenge for India. तर याचमुळे हिंदी महासागराची सुरक्षा, सिक्युरिटी हे भारतासमोरील एक महत्त्वाचे चॅलेंज आहे, आव्हान आहे. तर पहा, इथे आपण इंडियन ओशियन मॅप पाहत आहोत
म्हणजे हिंदी महासागराचा नकाशा पाहत आहोत. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण सेकंड चॅप्टर चॅलेंजेस टू नॅशनल सिक्युरिटी एक्सटर्नल हा चॅप्टर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये कंप्लीट केला आहे. सो आजचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स, काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आणि प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओ सुद्धा जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाउ. टेक केअर.